हिंगोलीत सुद्धा अतिवृष्टी झालेली आहे, त्यामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय। खासदार नागेश पाटील आष्टीकरांनी सुद्धा या ठिकाणी नुकसानीची पाहणी केलेली आहे। शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 मदत करण्याची मागणी केली आहे। खासदार नागेश आष्टीकरांनी या ठिकाणी आता शेतीच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतलेल्या आहेत आणि मागणी केली आहे। खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। हिंगोली जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे आणि हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी जे आहे त्याच हिंगोलीच्या अनेक भागामध्ये नुकसानग्रस्त भागामध्ये आज नुकसानीची पाहणी केलेली आहे। स्वतः आपल्यासोबत खासदार आहेत। दादा मला सांगा, हिंगोली जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय, शेतकऱ्यांची पिकं तर पाण्यात गेलेत, मात्र अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, घरामध्ये पाणी घुसले, कशी परिस्थिती काय सांगा? खूप वाईट परिस्थिती आहे या सगळ्या या 5-6 तालुक्यामध्ये, म्हणजे जिथं मी इथलं नेतृत्व करतो ते 5-6 तालुक्यामध्ये फॅलून झालेत नाही का? अतिशय वाईट परिस्थिती आहे। शेतकरी म्हणजे याच्यातून बाहेर पडू शकेल का नाही शकेल अशीच परिस्थिती आहे। ओला दुष्काळ जाहीर झाल्याशिवाय मला नाही वाटत की याच्यातून दुसरा कोणता मार्ग चांगला आहे। शेतकऱ्यासाठी फक्त हिताचं एकच असणार आहे सध्याला। कारण काय की मी म्हणजे असाच काहीतरी म्हणणारा माणूस नाही आहे। गेल्या 4 वर्षापासून शेतकऱ्याला पिकाचे उत्पन्न मिळत नाही आहे सातत्यानं। मग आता हे जर असं जर चालू राहिलं या वर्षीच तर कंप्लीट 100%च गेलेला आहे। त्यामुळं या वर्षी कोणत्याही परिस्थितीमध्ये ओला दुष्काळच जाहीर झाला पाहिजे। ओला दुष्काळ जाहीर झाला तर त्या नॉर्म्सप्रमाणे कर्जमाफी होईल, शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी आता खासदार यांनी केल्याचं पाहायला मिळते। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।